या ठिकाणी सलामीची जोडी या अक्षय आणि मोहितची आपण पाहत आहोत प्रचित 11 खांडपे संघाच्या वतीनं आणि गोलंदाज मनीष बजागेला आपण पाहतोय. आणि जर मनीष बजागेने मात्र इथे जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर मिस्टर करण शेठ बजागे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. आणि स्वप्नील भोमटेच्या षटकार आणि चौकाराकरिता जे पारितोषिक होतं ते अश्विनजी यांच्या शुभास्ते आपण देत आहोत. स्वप्नील भोमटे आपण पुढे यायचं आहे. चला आता मात्र या ठिकाणी आता ही वेल वॉर्मअप करण्याची नाही तर लढण्याची आहे. आणि सुनील कांबडी यांच्याकडून देखील स्वप्नीलसाठी पारितोषिक आलेलं आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी देत आहोत. लाखिली मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर. लेट्स प्ले. गोलंदाज मनीष बजागे सामना करेल अक्षय. पहिला बॉल ओव्हर द विकेट मात्र ते मारा करतोय आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी अधिक वेगाने मात्र चेंडू टाकला आणि या पंचाचा वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. आणि पहिल्या चेंडूवरती आता मात्र एक्झॅक्टली पाहिलं तर या ठिकाणी आडी किरोली संघाने मात्र DRSची मागणी केलेली आहे. वाईट साडी यस. भाईजी ग्रुप 5G ग्रुप गंधारी कल्याण यांच्याकडे सुद्धा मात्र मनीष बजागेला मात्र तब्बल विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक. वा, म्हणजे एका हॅट्रिकसाठी तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. परंतु इथे रेफर केलं वाईटसाठी फिल्डिंग करणाऱ्या संघानं. ऑफिशियल पंचने तर मात्र वाईट घोषित केलाय परंतु आता TV पंच चेक करतायत. पडल्यानंतर पाहू शकाल एक्झॅक्टली चेंडू मात्र टर्न झाला आणि या TV पंचाचा सुद्धा मात्र तोच निर्णय आहे वाईट बॉल. म्हणजे पहिल्या चेंडूवरती इथे रिव्ह्यू लॉस केलाय. म्हणजे आता इथून आडी किरोली संघ मात्र पुन्हा DRSची मागणी करू शकणार नाहीये याची आपण नोंद घ्यायची आहे. इस्त्रानं मात्र खातं ओपन झालं प्रचित 11 खांडपे संघाचं. ओ कट केलाय पॉइंटला क्षेत्र चेक आणि तिकडे काय झालं तर झेल ड्रॉप. ओ हो ये क्या कर दिया. सहज सोपा झेल वाटत होता परंतु तो त्या ठिकाणी ड्रॉप केला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय ऑप्शनच्या बाहेरचा बॉल कट केला. हलक्या हातानं फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि पॉइंटसाठी एक सोपा झेल होता मात्र तो झेल ड्रॉप झाला. फार मोठी चुकी मी तर म्हणेन. आणि अक्षयला इथे मात्र जीवनदान प्राप्त झालंय. प्रत्येकी 4 ओव्हरच्या लढती आपण पाहतो आणि चालू सामन्यातील जो संघ मात्र विजेता राहणार तो मात्र पुढच्या सामन्यामध्ये लाखिवली संघाच्या अगेन्स्ट खेळणार आहे. परंतु यानंतर हमरापूर विपक्ष जय जोटिंग देवरुंग दोन्ही टीमला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी रेडी राहायचं आहे. लेफ्ट आणि राईट कॉम्बिनेशन. अक्षय उजव्या हाताचा फलंदाज आहे तर सोबतीला त्याच्या मोहित डावखुऱ्या हाताचा फलंदाज पाहायला मिळतोय. आणि त्याच्यामुळे फिल्डिंगमध्ये थोडीशी इथे मात्र परिवर्तन. मोहितसाठी मिड विकेट आणि लॉंग ऑन हे 2 क्षेत्ररक्षक डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. ऋतिक बजागे मिड विकेटला आहे आणि राहुल बजागे स्टेट लॉंग ऑनला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आणि इकडे मात्र रिव्हर्सनं फटका खेळलाय. वा, वॉट शॉट. बाकूट पॉइंटच्या डोक्यावरून चुडला पाठवलाय. 4 धावांसाठी चौकार. आपल्या डावाला सुरुवात करत असताना टिपिकल पॉवर प्ले फटका आणि आता मात्र ऑनसेला 10 गेला फटका तर खूपच छान पाहायला मिळतोय. परंतु मिडविकेटचा फिल्डर स्क्वेअरकडे गेला आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावलेलं फक्त 1 आणि सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या पुढे जात असताना विदाउट लॉस 7 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. आणि याच दरम्यान कांडपेचे आदरणीय हेमंत भाऊ चोरगे अध्यक्ष धर्मवीर युवा प्रतिष्ठान कांडपे यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि अमोल भाऊ तारे युवा नेता यांच्याकडून देखील टीम कांडपेकरिता शुभेच्छा येतात. त्यांचंही स्वागत आहे. आणि काही क्षणातच आपण एक शाही सन्मान या ठिकाणी करणार आहोत. पाटील कुटुंबातील आणखी एक कोहिनूर राजांना आता नुकतीच डिग्री प्राप्त केली. इंजिनियर प्रणव राजेंद्र पाटील आणि त्यांचा शाही सन्मान या ठिकाणी काही क्षणातच आपण करणार आहोत. आणि त्या सन्मानाकरिता स्पेशली तानाजी पाटील, लीलाबाई तानाजी पाटील, त्याचबरोबर राजेंद्र पाटील, रसवंती राजेंद्र पाटील, प्रथमेश पाटील आणि दिशांत पाटील या पूर्ण कुटुंबाच्या वतीनं तो सन्मान केला जाणार आहे. पुढचा बॉल इथे मात्र खोतून काढण्याचा प्रयत्न केलाय परंतु प्रॉपर्ली कनेक्शन नाहीये. चेंडूला फील्ड केला जाईल तो परत सिंगल रन्स मात्र या ठिकाणी 8 केली जाणार. आणि या सिंगलच्या वतीने संघ
ची धावसंख्या पुढे जात असताना प्रचित 11 खांडपे संघाची 8 धावा फलक्यावरती. 8 ऑन द बोर्ड नाव. स्टार्टिंग त्या ठिकाणी आपण पाहतोय की आता फलंदाजांना चांगलीच मिळाली आहे, परंतु थोडीशी चुकी देखील आपण क्षेत्ररक्षणामध्ये बघितली, जेथे पॉइंटला कॅच ड्रॉप झाली. आणि त्याच्यानंतर मोहितच्या बॅटमधून चौकारी पाहिला. पुन्हा रिबसचा फटका बाहेर केला. इनफिल्डच्या डोक्यावरून वॉटर शॉट. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. वॉट अ शॉट. स्विच हिटचा फटका लाजवाब होता आणि थेट भिरकावून दिल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडूला. जणू काय एखाद्या उजवा त्याच्या बॅटरनं स्लॉग स्वीप केलाय असा फटका आपल्याला बघायला मिळाला. मोहित पाटीलच्या बॅटमधून आलाय हा भव्य सिक्सर आणि या सिक्सरनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 14 वर. काय आगाज केलाय प्रचित 11 खांडपे टीमनं. प्रचित 11 खांडपे आणि नुकतीच जी आपण एक कोसले या ठिकाणी नाईटची स्पर्धा पाहिली होती आपण, त्या स्पर्धेत सुद्धा मात्र खांडपे संघानं विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि त्याचा कॉन्फिडन्स जो आपण जर पाहिलं तर इथे हाय लेवलला पाहायला मिळतोय. परंतु काय जबरदस्त इथे पार्टनरशिप दोघांमध्ये. एका बाजूला अक्षय तर दुसऱ्या बाजूला मोहित. आणि मोहित तर मात्र या ठिकाणी अल्टी फटके खेळतोय. एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहिला, एक षटकार पाहिला आणि या संघाची धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचली. पॉवर प्लेच्या खेळामध्ये पॉवरफुल सुरुवात. प्रिन्स पाटील यांनी संपर्क साधायचा. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. मोहितनं 3 चेंडूंचा सामना करत असताना 11 धावांचं योगदान आपल्या टीम करिता दिलंय. आणि प्रचित 11 खांडपे संघाने कुठल्या बॅटरने सिक्सर हॅट्रिक जर कंप्लीट केली तर खांडपे गावचे उद्योजक विश्वासजी पाटील यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. पुढचा बॉल. ओहो, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी बॅट अँड पॅटच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट जी होती ती मात्र खेळपट्टीवरती या ठिकाणी एक्झॅक्टली ब्रश झाले आणि त्याच्यामुळे चेंडू बॅटमध्ये कुठलाच संपर्क नाहीये. डॉट बॉलनं मात्र आपल्या षटकाला समाप्ती केली मनीष बजागेनं. परंतु खर्चीला षटक 14 धावा त्याने खर्च केला आणि या एका षटकासाठी तब्बल आरडी किरोली संघाने एकूण 6 मिनिटांचा वेळ खर्च केलाय. चला फोल्डिंग लगेच सेट करा, जास्त वेळ टीम मीटिंग करू नका याची विनंती असेल आरडी किरोली संघाला. आमने लोणार विभागाला बिलॉंग करणारा संघ आणि आज त्या विभागातील तब्बल 3 संघांना आपण पाहिलं आणि तिन्ही संघांचं अजूनही मात्र अस्तित्व टिकून आहे या स्पर्धेमध्ये. नक्कीच कारण आपण पाहतोय की या ठिकाणी 2 मॅचेस जिंकल्या त्या गावदेवी पीसे टीमनं. 1 मॅच जिंकली आहे जय झोटिंग देवरुंगना आणि आता सध्या किरवली संघ खेळतोय तो म्हणजेच प्रचित 11 खांडपेच्या विपक्षामध्ये. चला आता मात्र संघाचे पुरस्कर्ते स्वतः राकेश दिगाडकर आता मात्र आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारतात. आडी नावानं लोकप्रियता या खेळाडूंना मात्र प्राप्त केलेली आहे आणि या सत्रामध्ये पाहिलं तर चांगल्या प्रमाणात अष्टपैलू कामगिरी आपण आडीच्या वतीनं पाहिलेली आहे. परंतु इथे एखादे विकेट्स आपल्या संघाला तो प्राप्त करून देणार का? पहिल्या षटकामध्ये पाहिले तर मनीष ने मात्र धावा तर खर्च केल्या, परंतु इथे विकेटच्या शोधात जावं लागेल. पहिलाच बॉल एस्टॅनच्या मधोमध पकडलाय जरूर, परंतु इकडे चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल झालाय. छत्रशेख पाठला करतोय, परंतु चेंडू बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. फिल्डिंग हा महत्त्वाचा भाग असतो. नेहमीच ज्यावेळेला तुम्ही एखादी स्पर्धा खेळण्यासाठी येत्या क्रिकेटमध्ये बॅटिंग बॉलिंगच्या सोबतीने तुमचं क्षेत्ररक्षणही तेवढंच महत्त्वाचं असतं. फटका प्रॉपरली मिडलिंग करता आलेला नव्हता, परंतु जे उत्तर हवं होतं अक्षयला ते उत्तर मात्र तेथे मिळालंय. चला बॅटची कडा होती एक्झॅक्टली आपण रिप्लेमध्ये पाहिलं आणि योग्य निर्णय पंचाचा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार आलाय पहिल्या चेंडूवरती. राकेशचं स्वागत चौकाराने केलंय बॅटर अक्षयनं. पुन्हा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता इथे बॅटरला फॉलो केलाय. ही रणनीती चांगली आहे समीर. डेफिनेटली बॅटर शफल झाला होता, अगदी ऑप्शनच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न त्याने केला, मात्र इथे फलंदाजाला फॉलो करण्यात आला. डॉट बॉल. निर्धावण चेंडूची सांगता आपण पाहिली. ही कला आडीकडे आहे. हो पुन्हा मात्र आडकडे स्टँडच्या समोर पुन्हा मात्र आडकडे फलंदाजाला मात्र पकडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु लेगबाच्या स्वरूपात या ठिकाणी अजून एक धाव इथे ऍड केली जाणार. हा प्रयत्न करतोय, विकेटच्या शोधात आहे,
परंतु अजूनही मात्र त्याचा विकेटचं कॉलम खाली पाहायला मिळतो. 19 धावा फलक्यावरती विदाउट लॉस प्रचित 11 खांडपे. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय सध्या राकेश. 19 धावा धावफलकावरती आहेत. मोहित एका बाजूने चांगला खेळतोय. अक्षय खरं तर एक चौकार त्याच्या बॅटमधून जरूर आला, परंतु त्याला पहिल्याच बॉलवर जीवनदान मिळालेलं आहे. स्ट्राईक रेट पाहता 5 बॉलमध्ये 6 धावा त्यानं बनवल्यात. तेवढा प्रॉमिसिंग स्ट्राईक रेट दिसत नाहीये. त्याच्यामुळे अक्षयला देखील आता इथून त्याच्या या डावामध्ये त्याच्या इनिंग्समध्ये एका फटक्याची गरज असेल त्याचा दबाव कमी करण्यासाठी. सध्या एका बाजूनं मोहितनं चांगला खेळ साकारलाय. आणि या सोरगे ब्रदर्स मात्र संघामध्ये दिसत नाहीयेत. त्यांची उणी भासणार नाही, त्यासाठी आता मात्र अडीला चांगला खेळ करावा लागेल. पुन्हा रिबाचा फटका, इकडे फटका हवेत फसलाय. 17 चेंडूच्या खाली झेल ड्रॉप हा दुसरा झेल ड्रॉप केलाय. किरवलीकरांनी मात्र चुका करायला सुरुवात केलेली असंच म्हणावं लागेल. सुरुवातीला मोहितला जीवनदान, आय थिंक अक्षयला जीवनदान प्राप्त झालं होतं आणि आता मात्र मोहितला सुद्धा जीवनदान प्राप्त झालंय. सातत्याने त्या ठिकाणी आपण पाहतोय की क्षेत्र रक्षणामध्ये आपल्याला चुका पाहायला मिळाल्या आणि धावसंख्या एका धाव्याने पुढे जाताना धावफलकावरती 20 धावा दोन्ही फलंदाजांना जीवनदान मिळालेलं आहे. मी नेहमीच सांगतोय की तुम्ही रक्तदान करा, कन्यादान करा, ही चांगली गोष्ट आहे, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कुठल्या फलंदाजाला जीवनदान देऊ नका. आणि इथे तर मात्र 2-2 बॅटरला जीवनदान प्राप्त करून दिलंय आणि किरवली संघाने. 20 धावा फलकावरती. आता मात्र पुन्हा फटका हवेत केला. आता ऋतिक जागे, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेरचा झेल. 1 बाउन्सवरती मात्र चेंडूला फील करतोय तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी फलंदाजाने मात्र पूर्ण केल्या गेल्या. आणि या 2 धाब्याने संघटित धावसंख्या पुढे जात असताना 22 धाबा. चला यानंतर हमरापूर आणि टीम जय जोटिंग देवरुंग. चला नाणेफेकीसाठी येऊन आपण RK बिल्डर्स टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे, कारण या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. पुढचा बॉल स्टँड अँड डिलिव्हर. काय फटका खेळलाय, जसा एखाद्या बाणातून धनुष्य वेगाने निघतोय, धनुष्यातून बाण निघतोय, तसा मात्र हा बॅटमधून चेंडू निघालाय. अगदी समोर कॉम्बॉक्सच्या समोर या ठिकाणी चेंडू येऊन लँडिंग झाला आणि आता मात्र एक्झॅक्टली चौकार की षटकार. षटकार. धावसंख्या आपण पाहतोय 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28-28 धावा बरोबर 14च्या गतीने धावा जोडल्यात. आणि आता शाही सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत मित्रांनो. अर्थातच प्रणव राजेंद्र पाटील आता त्याच्या नावापुढे ऑफिशियली ER आता लागले जाणार आहे. म्हणजेच आपल्या पाटील परिवारातील पाटील कुटुंबासाठी एक अभिमानाची गोष्ट, कारण आता ऑफिशियल इंजिनियर प्रणव राजेंद्र पाटील असं आपल्याला हक्कानं आवाज त्याला द्यावं लागेल आणि त्याचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. संपूर्ण परिवार या सन्मानाकरिता दाखल झालेला आहे. आपण पाहतो या ठिकाणी तानाजी पाटील, लीलाबाई तानाजी पाटील, राजेंद्र पाटील, रसवंती राजेंद्र पाटील, प्रथमेश पाटील आणि दिशांत पाटील. एकदा जोरदार टाळ वाजवा प्रणव करिता. प्रणवने खूप मेहनत घेतली, स्ट्रगल केला आणि अखेर इंजिनियर म्हणून आपल्या घरामध्ये मला वाटतं तो पहिला. आता ऑफिशियली त्याच्या नावापुढे ER लागेल. कॉंग्रॅच्युलेशन, बिग बिग कॉंग्रॅच्युलेशन प्रणव, आणि तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आणि खऱ्या अर्थानं त्याच्या पाठीमागे त्याची ती मेहनत आहे, कुटुंबाचा मात्र विश्वास, आणि तो विश्वास त्याने मात्र आज सार्थ ठरवला. आणि पाहू शकाल त्याचा संपूर्ण हा परिवार आज त्याच्या सोबतीला आहे, त्याच्या पाठीशी खंबीरपणाने उभे आहेत. आणि त्याला देऊया आपण पुढील त्याच्या भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. परंतु इथे मोहितनं काय केलंय, उडवलाय आणि चेंडूला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार. सुपर शॉट, परफेक्ट पूल आपल्याला बघायला मिळतोय आणि थेट बालूकडे चेंडू सोपवलाय आज किरवली संघाने. असं वाटलं की ऋतिक च्या हातामध्ये चेंडू मात्र एक्झॅक्टली या ठिकाणी सोपवला जाणार, परंतु आता मात्र हा यंग स्टार
आडीकरांचा मात्र इथे गोलंदाज बालू, त्याला मात्र आज संधी मिळाली परंतु त्याचं स्वागत या ठिकाणी मोहितनं चांगल्या प्रमाणे केलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार त्याच्या अगेन्स्ट मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि धाबा आता मात्र वेगाने या ठिकाणी स्कोर कार्डवरती वाढताना पाहायला मिळत आहेत. 34 धाबा विदाऊट लॉस. 34 धाबांची पार्टनरशिप आता परत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली अक्षय आणि मोहितच्या या सलामीवीर जोडीमधून. आणि प्रयत्न करतोय या विकेटच्या शोधात एक्झॅक्टली तो आहे. हो इथे मात्र चेंडू खाली राहिलाय, थोडासा नाराज मोहित आपण पाहतोय. परंतु षटकारानंतर या ठिकाणी डॉट बॉल, थोडस लो राहणारा बॉल आपल्याला बघायला मिळाला. एक नवीन अस्त्र बाहेर काढले का किरवलीकरांनी, बाळू, आणि याच बालूनं झेल सोडला होता. मोहित स्ट्रायकिंग एंडला ओव्हर द विकेट. अकुटप्पा, परंतु यावेळेला वेग चांगला होता. मोहितला मात्र त्या ठिकाणी बीट केलाय. आणखी एक लागोपाठचा हा दुसरा डॉट बॉल येतोय. कम बॅक केलाय कारण पहिल्या चेंडूमध्ये षटकार जरूर त्याच्या अगेन्स्ट आला परंतु त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल वापसी करतोय. यंग स्टार आहे, युवा आहे, जसा जसा तो मात्र खेळत जाणार पुढे तसा तसा मात्र त्याच्याकडे तो अनुभव येत राहणार आणि या स्पर्धेमध्ये जरूर त्याचा वापर केलाय राकेश दिघाडकरनं. आणि एस्टनच्या पाठीमागे दत्ता दिघाडकर चांगल्या प्रमाणे मात्र एस्टनच्या पाठीमागे मात्र कार्य करतोय. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव इथे खर्च केली बालूनं आणि या सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या पुढे जात असताना 35 धावा फलकावरती. नाही, चांगला वेग आहे बालूकडे, चांगला वेग आहे आणि यावेळेला चांगला मूव देखील त्याचा चेंडू झाला. मोहित समोर यावेळेला फुल लेंथ बॉल, ऑन साईडला फ्लिकचा फटका, मनगडी फटका पाहायला मिळतोय. टर्न केल्या स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एक धाव आणि ओव्हर थ्रो देखील झालं होतं. एक धाव. विनोद बजागे सध्या ॲज अ 12th मॅन हा देखील आश्चर्य करणाराच निर्णय. नाही समीर, आय थिंक तो पूर्णपणे फिट नाहीये आणि त्याच्यामुळे मात्र त्यांनी केपीएल सुद्धा मात्र मिस केली होती. परंतु आज गावाची प्राणप्रतिष्ठा मात्र समोर आहे आणि त्याच्यामुळे आज 12च्या भूमिकेमध्ये तो आपल्या सोबतीला आज उपस्थित आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की त्याच्या नसा नसामध्ये क्रिकेट आहे. 36 धाबा. पुढचा बॉल फेस करेल अक्षय पाटील, युवा टॅलेंट बालू. हो चांगला चेंडू, वा, पूर्णपणे बॅटर अक्षय पाटीलला ब्लॉक केलाय आणि या निर्धावाने चेंडूची सांगता. व्हॉट एक्सलेंट बॉल, परफेक्ट यॉर्कर इन स्विंगर. जबरदस्त इन स्विंग बॉल पाहायला मिळाला. आतमध्ये झपकन वळण घेणारा स्विंगिंग यॉर्कर होता आणि त्याच्यावर मात्र प्रत्युत्तर देता आलेलं नाहीये अक्षयला. खतरनाक गोलंदाजी बालू करतोय. हा बॉल लेगस्टम्पच्या दिशेने थोडंसं यष्ट दाखवल्यानंतर विकेटच्या रोखांना चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला परंतु हा चेंडू दिशाहीन. त्याच्यावरती मिळेल एक्स्ट्रा धाव. धावसंख्या एका धाव्याने पुढे जाताना धावफलकावरती 37. आणि आडी हेच म्हणत असेल की इथे एखादी एक्स्ट्रा धाव गेली तरी चालेल परंतु इथे या चेंडूवरती मोठा फटका नाही आला पाहिजे कारण आतापर्यंत बालूचा आपण जर खेळले पाहिले तर चांगल्या प्रमाणात त्याने मात्र गोलंदाजी केलेली. इथे फटका हवेत, फर्स्टला पुन्हा झेल हवेत, 1700 चेंडूच्या खाली पुन्हा झेल ड्रॉप. ओ हो आज चुका आणि चुका परंतु फलंदाज रनआउटच्या स्वरूपात आहे ती या ठिकाणी बाद झालाय. एक्झॅक्ट धावाच्या स्वरूपामध्ये खेळाडू त्या ठिकाणी मोहित बाद झाल्या परंतु कॅचेस आज सुटतात. या कॅचेस कुठेतरी मागात पडतील. तिसऱ्यांदा असं घडलं, तिसऱ्या ओव्हरमध्ये कॅच सुटली आहे. परंतु मोहितची मात्र या ठिकाणी इनिंग समाप्त झाली. 9 चेंडूचा त्याने सामना केला होता. 19 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या परंतु दुर्दैवाने तो मात्र बाद झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या प्रचित 11 खांडपेची 38ला 1 आणि शेवटचा षटक आता मात्र अजूनही शिल्लक आहे. चला न्यू बॅटर लगेच आपण रेडी राहा, एवढाही वेळ तुम्ही घेऊ नका. चला मोहित, कुठली पाबंदी नाही सर्कलची, आपण जाऊ शकता. वा, असं वाटतं की याच मैदानाच्या अगदी बाजूला जत्रा सुरू आहे की काय. आणि ह्या वातावरण प्रत्येक वर्षी मात्र स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026चा आपण या ठिकाणी आनंद घेतो आणि हे दर्शक पहा, वा, अगदी या स्पर्धेमध्ये पूर्णपणे या ठिकाणी ते मग्न झालेले आहेत, मंत्रमुग्ध झालेले आहेत आणि असं वाटतं की सर्व धामणेकर आहेत. आणि ह्या दगावट तुम्ही पाहू शकाल प्रजित 11 खानपे संघाचा सध्या तरी आपण पाहतोय की रिलॅक्स मूडमध्ये आहे
हे प्रेक्षक पहा जिथे जागा मिळेल तिथे मात्र जाऊन मात्र या ठिकाणी या स्पर्धेत आनंद घेत आहेत. सुनीलजी कांबळे यांना तुम्ही पाहिलं, लाखुली मंडप डेकोरेटरचे ऑपरेटर आणि हमरापूरची तुम्ही खेळाडू पाहू शकाल. लाखुली प्रेक्षक स्टँडमध्ये सध्या मात्र आनंद घेत आहेत. आणि चला अमरापूर संघाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे अगेन्स्ट जय जोटिंग. देरुंग संघ तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा षटक आणि गोलंदाज रमेश भजागी, लेजंड ऑफ किरवली. लेफ्ट आर्मर आहे, परंतु राऊंड विकेट मात्र इथे सुरुवात करतोय. समोर आहे अक्षय पाटील. रिबासचा फटका बाहेर काढला आणि या ठिकाणी त्रिफला उद्ध्वस्त केल्या. वॉट डिलिव्हरी आणि खऱ्या अर्थानं पहिली विकेट्स बॉलरच्या खात्यामध्ये. दुसरा धक्का लागत असताना प्रचित इलेव्हन खांडपे संघाला. चला जी सलामीला आता मात्र जोडी जी आली होती ती मात्र डगआउटमध्ये मात्र रिटर्न झाली, परंतु दोघांनी चांगला स्टार्ट दिलाय प्रचित इलेव्हन खांडपे संघाला. आणि तर मात्र राहुलच्या सुटला प्रेमनाथ पाटील आलाय 4थ्या क्रमांकावरती. हे सर्व पाटील ब्रदर्स आपल्याला जास्तीत जास्त या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात, परंतु रमेशचं कौतुक करावं लागेल. अंडर प्रेशरमध्ये त्याच्याकडे चेंडू सोपवला आणि काही चेंडू त्यांनी हाताने गेली. पहिल्या चेंडूमध्ये समीर विकेटचं त्यांनी पतन केलंय. जबरदस्त गोलंदाजी रमेश, त्याच्याकडे अनुभव बऱ्याच वर्षांचा आहे आणि एक्सपिरियन्स अनुभव येथे तो दाखवत असताना युटिलाइज करत असताना संघाला त्याचा फायदा मिळून देत असताना बाउन्सरची A1 जोडी इम्रान आणि अविनाश आपले स्वागत आहे. पुढचा एकदा हो यावेळेला बॉल हवेत आणि स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आला होता. झेल मात्र तिथे पकडता आलेली नाहीये आणि ते काय घडले, एक्स्ट्रा रन्स काय मिळतील का? 2 धावा तिथे मिळाल्यात. 2 धावांनी स्कोर. आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा तुम्हाला बघायला मिळते 40. टोटल चांगली आहे, कारण मागच्याच मॅच मध्ये तुम्ही 36 धावांचं लक्ष्य गावदेवी लाखिवली संघाला घाम निघाला. हो, परंतु या ठिकाणी जर 40च्या पुढे आय थिंक अजून जर काही धाबा इथे जोडल्या गेल्या तर मात्र कुठेतरी सामना मात्र एक रंगतदार स्थितीमध्ये जाऊ शकतो. आणि त्याचा प्रयत्न प्रचित इलेव्हन खांडपे संघातील काही फलंदाज करतायत. कारण आज पाहिलं तर जे रेग्युलर्स खेळाडू खेळतात आणि किरोली संघामध्ये त्या खेळाडूची मात्र भरपूर आज अनुपस्थिती आपण पाहतोय. आज GD संघामध्ये नाहीये, केतन चोरगे नाहीये, जितू चोरगे संघामध्ये नाहीये आणि त्यामुळे आता मात्र कमीत कमी धावसंख्येवरती या ठिकाणी रोखावं लागेल खांडपे संघाला. हो, इथे चांगला चेंडू आहे, बागपूरला गेले, कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु सरळ चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण रमेश भजागाच्या वतीने पाहतोय. वा, जबरदस्त गोलंदाजी, एक्सलंट बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम रमेश बजागे. मागच्या 3 बॉलवर 1 विकेट, 2च धावा त्यानं खर्च केलेत. 40 धावा धावफलकावर कमबॅक करायचं. फुल टॉस, आता प्रेमच्या समोर खराब लेंथ होती आणि फुल टॉस वर स्विंग केलं, भिरकावून दिल्या बॉलला सरळ मिड विकेटच्या पलीकडे. हा भव्य सिक्सर. मात्र मिडलिंग केलाय प्रॉपर मिडल ऑफ द बॅट आणि वा, बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू होता आणि त्याला मात्र अगदी बाउंड्री लाईनच्या प्लॉटमध्ये पाठवलाय. 6 धावांसाठी षटकार. इथेच चूक केली रमेशनं. आय थिंक यॉर्करचा प्रयत्न असावा, परंतु अचूक टप्पा मात्र त्या ठिकाणी तो नियंत्रण मात्र दाखवू शकला नाही. हो, आता मात्र पुन्हा चेंडू हवेत, पुन्हा झेलून दार शक्यता आहे. स्वतः गोलंदाज रमेश पोहोचले आणि मात्र तिकडे हा 4था झेल ड्रॉप झालाय. आज किरवलीकरांना मात्र निर्धार केलाय की आज झेल आपण पकडायचेच नाहीत का? नक्कीच असंच म्हणावं लागेल ना. 4 ओव्हरमध्ये 4 कॅचेस सुटल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये पहिली कॅच सुटली, दुसऱ्या ओव्हरमध्ये दुसरी, थर्ड ओव्हरमध्ये तिसरी आणि आता रमेशने 4थ्या ओव्हरमध्ये स्वतःने कॅच सोडली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 48. शेवटचा 1 बॉल बाकी, 48 धावा धावफलकावरती आहेत.
प्रेमनाथ स्ट्रायकिंग एंडला चांगला कॅमिओ सध्या प्रेमनाथच्या वतीने आपल्याला बघायला मिळतोय. लेट बट ग्रेट आलाय. ज्या पद्धतीने 4 बॉलमध्ये 10 रन्स त्यानं बनवलेत. आणखी काही जोडल्या जातील. फुल टॉस होता. लो फुल टॉस ऑन राईटचा फटका मिड विकेटच्या दिशेनं. पुन्हा दुसरा धावेचा प्रयत्न राहिलाय. 2 धावा पुन्हा त्या ठिकाणी पूर्ण आणि ते 2 धावा तिथे मिळतील आणि एकूण धावसंख्या असेल 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 50 धावा. 51चं टार्गेट RD11 किरोली समोर आसामनं जिंकण्याकरिता. चला पिसेगावचे युवा उद्योजक जयजी शेलार आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपले या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि जाऊया आपण या ठिकाणी पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. हमरापूर विपक्ष टीम जय झोटिंग देवरुंग. देवरुंगचे कॅप्टन पोहोचलेले आहेत. हमरापूर संघ चला आपण कॅप्टनला पाठवा. चला दोघे आलेले आहेत. चला सचिन मारुती पाटील आपण टॉस करायचं आहे. आपल्या शुभास आहे. चला गुड योगेश पाटील आपण सुद्धा या. चला RK बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या टॉस बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. बिझनेसमॅन सचिन पाटील यांच्या शुभास आपण करतोय टॉस. दोन्ही कॅप्टनला टॉसची माहिती आहे. एका बाजूला स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक आणि दुसऱ्या बाजूला प्रिन्स मूवीज. प्रिन्स मूवीज अशी मागणी करण्यात आली आहे परंतु आलेला आहे स्वर्गीय रघुनाथ पाटील. स्मृती चषक म्हणजे टॉस जिंकलाय तो म्हणजे टीम जय झोटिंग देवरुंग. पाहुण्यांना विनंती आपण पुन्हा एकदा मंचावरती बसा. दोन्ही टीमला शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर नाणेफेकी जिंकले काय निर्णय? क्षेत्ररक्षण. चला तर टॉस येथे संपन्न झालेला आहे. जय झोटिंग देवरुंग वन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू बॉल फर्स्ट अगेन्स्ट हमरापूर. आणखी एक मोठी मॅच मित्रांनो तुमच्या भेटीस येते. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026 वर्ष 18. थँक्यू. धन्यवाद समीर. तर 51 धावांचं लक्ष समोर आहे टीम RD11 किरोली संघासमोर. आणि पाहूया कशा रीतीने मात्र त्या धावांचा या ठिकाणी पाठलाग केला जाणार. प्रचित 11 खांडपे विपक्ष किरोली अशी आपण लढत पाहतोय. जो संघ जिंकेल तो मात्र आयोजक संघ अर्थात गावदेवी लाकिवली संघाच्या अगेन्स्ट खेळणार आहे. आणि यानंतर हमरापूर विपक्ष जय झोटिंग देवरुंग अशी ही लढत आपण इथे पाहणार आहोत. चला सलामीची जोडी. चला किरोली संघ लगेच आपण पाठवा. आणि प्रचित 11 खांडपे संघ आता मात्र फोल्डिंग सेट करत असताना आमचे दोन्ही ऑफिशियल पंच विक्रम शेलार सर आणि पंच महेंद्र भवर सर या सामन्यासाठी ऑफिशियल पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि टाळ्याच्या गजरानं आता मात्र सलामीची जोडी RD किरोली संघाची मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना राकेश दिगाडकर आणि सोबतीला राहुल भजागे. आम्ही आयोजकांना एक विनंती करतो की आपण डगआउटमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करावी. चला ही 5वी रात्र आहे स्पर्धेची. परंतु उद्या ठीक 5 वाजता आपण शेड्यूलला सुरुवात करणार आहोत. पहिला सामना असेल DJV थिलेर विपक्ष नॅन्सी 11 चौथा एरवा मानकोली. दोन्ही टीमला विनंती करतोय की आपण 4:30 वाजता रिपोर्टिंग करा. 5 वाजता आपण उद्याच्या शेड्यूलला सुरुवात करू. आणि जे संघ क्वालिफायर झालेले आहेत त्यांनाही मात्र एक नम्रतेची विनंती आहे की आपणही मात्र सर्वांनी 5 वाजता रिपोर्टिंग करायचे आहे. कारण DJV थिलेर आणि मानकोली संघाचा जो सामना संपन्न होणार त्याच्यानंतर 5 संघामध्ये ड्रॉ असेल याची आपण नोंद घ्या. त्यासाठी मात्र सर्व संघांना विनंती असेल जे संघ क्वालिफायर झालेला आहे त्या स्पर्धेमध्ये त्या सर्व संघांनी 5 वाजता मात्र इथे रिपोर्टिंग करायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूने राकेश दिगाडकर तर दुसऱ्या बाजूने राहुल आलाय. मॅच आपण पाहता एका बाजूने किरवली टीम तर दुसऱ्या बाजूने खांडपे. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना टीम खांडपेने एकंदरीत धाव फलकावर अर्धशतक जोडलंय. 51चं टार्गेट त्याने इकडनं सेट केलंय.
आणि त्या आव्हानाचा पाठलाग करण्याकरिता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम किरवलीची दाखल झाली आहे. राकेश दिघाडकर स्वतः संघनायक, त्याचप्रमाणे स्वतः संघाचे संघ मालक आणि सोबतीला राहुल बजागे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज ओमकार. 51 धावांचा पाठलाग समोर आहे. 12.75च्या गतीने मात्र धावा इथून जोडावा लागतील. हा सामना जिंकायचा असेल तर टीम RD11 किरवली संघाला. पहिलाच बॉल फ्लाईट देण्याचा प्रयत्न केलाय, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही कनेक्शन नाहीये आणि या सुरुवात लाजबाब. पहा, भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहची जी आपण बॉलिंग ॲक्शन पाहतोय त्याच अनुषंगाने मात्र ओमकारची आपल्याला बॉलिंग ॲक्शन सातत्याने पाहायला मिळत असते. नक्कीच ओमकार त्याच पद्धतीने गोलंदाजी सातत्याने करत आलाय आणि सध्याच्या घडीला देखील तो तयार झालाय. दरम्यान चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, फटका जबरदस्त आहे. ओव्हरचा एक्स्ट्रा कव्हर चेंडू वेगाने चाललाय. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. शेवटच्या मोमेंटला चेंडू थांबवण्याचं काम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक करताना दिसले. तत्पूर्वी फक्त आणि फक्त 2 धावा प्राप्त होतील योगेश सर या बॉलवर. 2 धावांनी राकेशने मात्र आपल्या डावाला सुरुवात केली. स्वतःचा अकाउंटने मात्र या ठिकाणी ओपन केलं आणि संघाचं खातं सुद्धा मात्र इथे खोललंय. परंतु हे षटक पॉवर प्लेचं षटक फार महत्त्वपूर्ण राहणार आहे. 51 धावांचा पाठलाग तुम्हाला जर इथे कंप्लीट करायचा असेल तर मात्र या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये तुम्हाला सुरुवात चांगली मात्र या ठिकाणी आपल्या संघाला मात्र प्राप्त करून द्यावी लागेल आणि दोघांकडे ती क्षमता आहे. दोघेही या सीझनमध्ये इनफॉर्म आहेत. थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे कनेक्शन प्रॉपरली नाही आहे आणि चेंडू चालला अगदी कव्हरला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल रस जोडली जाणार. 3 धावा फलक्यावरती. सिंगल डबल इकडनं धावफलकाला पुढे येण्याचं काम केलंय. टार्गेट खूप मोठे 51 धावा. नाईट रजनी स्पर्धा आणि नाईट रजनी स्पर्धेमध्ये जेव्हा तुम्ही चेस करायला उतरता तेव्हा तुमच्याकडे चांगली बॅटिंग लाईनअप असणं गरजेचं आहे. इकडनं त्या पद्धतीनं मोठे फटके खास करून पॉवर प्लेमध्ये दमदार बॅटिंग करावी लागेल टीम किरवलीला या मॅचमध्ये. हो, आणि सध्या तर मात्र या दोघांवरती भरपूर विश्वास आहे किरवलीकरांचा आणि तो विश्वास मात्र हे दोघे आज सार्थ ठरवणार का. ओमकार पुन्हा एकदा. हो, फटका हवेत खेळला. मिस्टामिंग फटका फसलाय आणि लॉंग ऑनचा फिल्डर जवळपास मिडऑन पर्यंत पोहोचला होता. तोपर्यंत मात्र 2 रन्स मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. फटका हवेत आणि किरवलीकरांच्या हृदयाचे ठोके मात्र वाढले होते, परंतु या ठिकाणी नशिबाची साथ. चला, राहुल इकडे मात्र बशावलाय, परंतु तिकडे गोरसेकरचा फर्दिंग गेलाय. 5 धाबा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. डावखुऱ्याचा बॅटर आता स्ट्रायकिंग एंडला. नेक्स्ट बॉलर बॅटनं फटका सुंदर आहे. गॅप शोधली आहे. चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षकाकडे कोणतीही संधी नसणार आहे. चेंडू होतोय फरार. सीमारेषा पार. स्क्वेअर लेग क्षेत्रामधनं आलाय चौकार. 4 धावा. आणि जेव्हा मात्र अशा प्रमाणे फडके राहुल खेळतो ना त्यावेळी मात्र त्याचे फडके पाण्यासारखे असतात. हा पहिला सावकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती जात असताना व आता मात्र ओव्हर दी कव्हर इनफिल्डला बीट केलाय. चेंडू आय थिंक जेव्हा जमिनीवरती लँडिंग झाला त्यावेळी मात्र चेंडूची गती पूर्णपणे थोडीशी कमी झाली आणि 2 रन्स घेण्याची मात्र संधी तिकडे मात्र मिळाली. तर चांगली सुरुवात म्हणू शकतो या ठिकाणी, कारण कुठला विकेटचा RD11 किरवली संघाने गमावला नाही. 11 धावा फलक्यावरती येणारे 18 चेंडू अजूनही शिल्लक आणि विजयासाठी अजूनही 40 धावांची गरज. येणारे चेंडू 18, इकडनं 40ची गरज आहे. अटॅकिंग बॅटिंग सातत्याने करावी लागेल, कारण 40 धावा 18 बॉल इक्वेशन मोठं आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने राकेश आहे, दुसऱ्या बाजूने राहुल आहे. राहुल वैयक्तिक 3 चेंडूंचा सामना त्याने केला, 8 धावा बनवल्यात. त्याच्या बॅटमधनं जर पाहिलं तर एक चौकार आलाय आणि त्या राहुलला या मॅचमध्ये आता इकडनं जबाबदारी घ्यावी लागेल. एकंदरीत पहिले षटक संपुष्टात आलंय. प्रेक्षकांकरिता आपण पाहतायत मॅच एका बाजूनं टीम किरवली, दुसऱ्या बाजूने टीम आपण पाहतायत खांडपे. एक दमदार मॅच नक्कीच इकडनं पाहायला मिळते. अर्धरात्रीमध्ये सुरू असलेली मॅच आपण पाहतायत. स्वर्गीय शिक्षण महर्षी रघुनाथजी पाटील स्मृती चषक 2026 महासंग्राम आपण अनुभवतायत. प्रेमण्यात आलाय दुसऱ्या षटकामध्ये 18 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये या ठिकाणी
40ची गरज आणि ही ओव्हर आता मात्र या ठिकाणी कशा रीतीने मात्र तो मात्र समाप्त करणार. समोर आडी आहे, 3 चेंडू त्याने मात्र फेस केले, त्याच्या बॅटमधून 3 रन्स आपण पाहिल्या. राहुलनं सुद्धा मात्र 3 चेंडू फेस केले, 8 धाबा त्याच्या बॅटमधून. म्हणजे आतापर्यंत या ठिकाणी प्रचित 11 खांडपे सगळे गोलंदाजीने एक्स्ट्रा धाव एकही खर्च केली नाहीये. ज्या सर्व रन्स पाहतोय आपण बॅटच्या स्वरूपात या ठिकाणी जोडलेले आहेत. प्रचित 11 खांडपे संघ विनंती करतो की विलेज संदर्भात आपण सहकार्य करा. ही तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना असेल. प्रेमनाथ ओर द विकेट मारा करतोय. ओ हो लाईन पाहावी लागेल. फटक्यात आय थिंक चांगला केला आहे, चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचलाय आडी आणि 2 रन्स मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि पंचाचा नो बॉलचा इशारा. जी खेळपट्टी आहे त्याच्या बाहेर चेंडू मात्र लँडिंग केला आहे आणि त्या मात्र पाहू शकाल 2+1 एकूण 3 रन्स आणि पुढचा बॉल फ्रीट. फलंदाजापासून वाचण्याचा प्रयत्न इकडनं जरूर गोलंदाज करताना दिसले, परंतु क्रिकेटमध्ये अशी कोणतीही गली नाहीये की जिकडनं तुम्ही वाचून पुढे जाऊ शकता. इकडनं तुम्हाला फेस करावं लागेल, चांगल्या पद्धतीनं प्रदर्शन करावं लागेल. आता इकडनं फ्रीटची संधी जरूर चालून आली आहे बॅटरकडे. फ्रीट बॉल. ओहो पुन्हा मात्र लाईन पाहावी लागेल. पुन्हा या ठिकाणी या चुकीची लाईन, पुन्हा खेळपट्टीच्या बाहेर चेंडू मात्र लँडिंग केलंय. फ्रीट कंटिन्यू 15 धाबा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजे एवढी मोठी खेळपट्टी सुद्धा मात्र प्रेमनाथला कमी पडलेली आहे असंच म्हणावं लागेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात चर्चा सुरू होती की पहिल्या षटकामध्ये एकही एक्स्ट्रा धाव ओमकारनं खर्च केली नव्हती, परंतु इथे प्रेमनाथनं दोन्ही एक्स्ट्रा बॉल हाताळले नो बॉलच्या स्वरूपात. फ्रीट बॉल पुन्हा कंटिन्यू आणि आता मात्र जास्त शफल झाला आरडी आणि त्याच्यामुळे चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. फार मोठा गॅप पाहिला चेंडू बॅटमध्ये आणि त्याच्यामुळे चेंडू सरळ विकेट किपर निखिल तारेच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. 2 पायांच्या मधून. वॉट बॉल. आपण पाहताय आपल्यामध्ये उपस्थित जुनांदुर्की गावचे योगेशजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित. साहेबांचा आपण मान्यवर कक्षामध्ये एक शाही सन्मान करून घेतोय. पुढचा बॉल. सातत्यानं मात्र त्याच शैलीनं मात्र खेळण्याचा प्रयत्न आडीने केला आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आता प्रेमनाथनं मात्र इष्टा उद्ध्वस्त केल्या आणि या पहिली सफलता इथे मात्र आपल्या संघाला प्राप्त करून दिली. ज्या विकेटच्या शोधात होते खांडपेकर, तो विकेट आडीचा मात्र इथे प्राप्त केला. वा लकडी तोड गेंदबाज प्रेमनाथ पाटील. आपण पाहताय मान्यवर कक्षामध्ये इकडनं सन्मान पार पडत असताना जुनांदुर्की गावचे योगेशजी पाटील नक्की साहेबांचा सन्मान इकडनं आपल्या मान्यवर कक्षामध्ये पार पडत असताना या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थातच राजेंद्रजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान पार पडलाय. जाऊया मॅचकडे. इकडनं मोठा धक्का बसलाय टीम किरवलीला. सलामीचा सलामीवर बॅटर आता डगआउटच्या असऱ्याला गेलाय राकेश दिगाडकर आणि तर मात्र ज्याला नाही कोणाचा भय तो आलाय अभय. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी 15-1 सध्या ही परिस्थिती पाहत आहोत. लक्ष पाहिले तर 51 धाबांचा समोर आहे आणि इथे मात्र पाहिलं तर प्रेमनाथनं एक्स्ट्रा चेंडू तर मात्र हाताळले, परंतु आडीने त्याचा मात्र पुरेपूर फायदा घेतला नाहीये. जास्तच मात्र ऑफस्टॉपच्या पलीकडे ते निघाले आणि अक्रॉस टू लाईन करण्याचा त्याने प्रयत्न केला होता आणि त्याच्यामुळे संधी मिळाली प्रेमनाथला आणि त्याने मात्र एक्स्ट्रा त्या ठिकाणी उद्ध्वस्त केला. 15-1 न्यू बॅटर अभय. ओर द विकेट मात्र इथे पुन्हा मात्र प्रेमनाथ हाताळणी करतोय. लाऊड अपील, परंतु पंचांनी अपील पेटाळली. 1 रन पूर्ण. दुहेरीचा प्रयत्न केला. बिडविकेचा फिल्डर थोडंसं संद गतीने चेंडूवरती आला. 2 धाबा पूर्ण. इथे मात्र ओव्हरच्या रूपाने अजून काही धाबा ऍड केल्या जाणार. चुका होत आहे त्या षटकामध्ये प्रचित 11 खांडपे संघाच्या वतीनं आणि या लेगबायच्या स्वरूपात या ठिकाणी 3 धाबा इथे मात्र जोडल्या जाणार. आणि हर्ष आपण जर इथे पाहिले तर आता धाबा कशा रीती येतात हे महत्त्वपूर्ण नाही. धाबा येणं गरजेचं आहे टीम आडी किरवली संघासाठी आणि त्या धाबा इथे मात्र आपल्याला लेगबायच्या स्वरूपात पाहायला मिळतात. 18 धाबा फलक्यावरती लागल्या गेल्या. नक्कीच या मोमेंटला इकडनं धावा येणं गरजेचं आहे, कारण किरवली 51 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करते. त्या अनुषंगानं मोठे फटके येणं गरजेचं आहे, परंतु धावा देखील येणं गरजेचं आहेत. इकडनं 3 धावा लेगबायच्या स्वरूपामध्ये आलेत. रिले क्षेत्ररक्षण करणारी टीम खांडपेच्या माध्यमातून इकडनं पाहायला मिळतीये. भाई आणि राहुलची जोडी सध्या मात्र या ठिकाणी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. 18 धावा फलक्यावरती एका गड्याच्या मोबदल्यात. राहुलला आतापर्यंत चांगला खेळलाय. अभय त्याच्या सोबतीला आताच जॉईंट झालाय. प्रेमनाथ पुन्हा एकदा या ठिकाणी मार्गस्थ होतोय. पुन्हा बॉटमचा चांगला वापर केला, परंतु लॉंग ऑनचा फिल्डर चेंडूवरती वेगाने पोहोचला. दुरीचा प्रयत्न केला जातोय. वा चित्त्याची सप्लाई आणि हरणाचा वेग
आणि यासाठी तर मात्र या खेळाडूंना ओळखला जातोय. 2 रन्स कंप्लीट केल्या गेल्या आणि तसं जर पाहिलं हर्ष तर या मैदानामध्ये या गॅप फार मोठे आहेत. तर तुम्ही या ग्राउंडेड फटके खेळले गेले, सिंगलला डबल किंवा डबलला तिरेमध्ये कन्वर्ट जरी तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही अगदी या सामन्याच्या क्लोज जाऊ शकता. आणि तो प्रयत्न सध्या 11 किरवली संघाचे मात्र बॅटर करतायत. हो नक्कीच इकडनं धावा करणं गरजेचं आहे आणि सिंगलला डबलमध्ये सातत्याने एक्झिक्यूट करताना दिसले इकडनं बॅटर्स. नेक्स्ट बॉल सुचिट केला, फटका जबरदस्त. आता पॉईंटचं क्षेत्र निवडलंय, चेंडू वेगाने चाललाय, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. तत्पूर्वी इकडनं आपण पाहता एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पॉईंट पर्यंतचा प्रवास कव्हर करत असताना त्या ठिकाणी पाहता पाहता काय घडले मैदानाच्या आतमध्ये. जिकडे 1 ते 2 धावा होती तिकडे आता पाहता पाहता 3 धावा दोन्ही बॅटर्सनं पळून पूर्ण केल्यात. हीच तर चर्चा सुरू होती की मैदान फार मोठं आहे, गॅप फार मोठे आहेत आणि जर तुम्ही अशा प्रमाणे जर ग्राउंडेड फटके खेळले तर मात्र अशा प्रमाणे सुद्धा धावा तुम्ही जोडू शकता. आणि तो प्रयत्न या ठिकाणी राहुल आणि अभयचा पाहायला मिळतोय. पाहता पाहता 3 रन्स इकडे मात्र जोडल्या गेल्या आणि 23 धावा फलक्यावरती आता मात्र पाहायला मिळत आहेत. म्हणजे आता येणाऱ्या समीकरणामध्ये आपण जर पाहिले तर 13 चेंडू शिल्लक आणि 28 धावांची गरज. अगदी या सामना जर पाहिला तर डोलायमान स्थितीमध्ये आहे आतापर्यंत. दोन्ही टीमचा आपण विचार केला तर मात्र समान समान कामगिरी पाहायला मिळते. परंतु अभयची आता रणनीती काय असेल. हो त्याने मात्र मोठा फटका खेळण्याचा उद्दिष्ट जरूर मात्र केला होता, परंतु तिथेही प्रॉपरली कनेक्शन नाही. पुन्हा दोरीचा प्रयत्न केलाय आणि या ठिकाणी विकेट किपर कडून मिस्टेक घडली गेली, कारण निखिलनं चेंडू प्रॉपरली मात्र कलेक्शन केलाच नाही आणि त्यामुळे मात्र या ठिकाणी 2 रन्स मात्र शेवटच्या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 25 धावा फलक्यावरती येणारे 12 बॉल शिल्लक आणि आता मात्र जिंकण्यासाठी 26 ची गरज. चला 2 षटकाचा खेळी ते संपन्न झालाय. 25 धावा म्हणजे अर्धा पल्ला या ठिकाणी 2 षटकामध्ये कंप्लीट केला आणि किरवली संघाने आणि अजूनही अर्धा पल्ला 2 षटकामध्ये या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. 26 धावांची अजूनही गरज आणि आता मात्र षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज प्रचित 11 खांडपे संघाच्या वतीने दीपक. आणि दीपक आता मात्र या ठिकाणी कशाप्रमाणे कामगिरी करणार. राहुल केलतोय 2 धावसंख्येवरती, आय थिंक 13 धावसंख्येवरती आणि अभयच्या बॅटमधून 2 रन्स आपण पाहिल्या आणि आता मात्र 12 मध्ये 26 धाब्यांची गरज. चला विनंती करतो की आपण खेळायला सुरुवात करा खांडपे संघ, कारण यानंतर सुद्धा मात्र भरपूर मॅचेस आपल्याला आज कव्हर करायचे आहेत. दीपक आणि त्याच्या अगेन्स्ट बॅटची कडा होती. एसटी रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला आणि चेंडू सरळ लॉंग स्टॉपच्या पलीकडे. नशिबाचा चौकार. नशीब नक्कीच किरवली टीमकडे आहेत, कारण जर पाहिलं तर सातत्याने रनआउट च्या विकेट देखील घेण्याची संधी टीम खांडपेकडे होती. त्यानंतर हा चेंडू जर इकडनं पाहिला तर थेट नशिबाच्या जोरावर चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार बॅटची एज घेत असताना इकडनं चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावफलक आता 29च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. नेक्स्ट बॉल बॅटनं पूल करायचा होता, प्लॅन मिस. चांगला चेंडू आहे, जबरदस्त वेग आहे गोलंदाजाकडे. सातत्यपूर्ण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूमध्ये देखील प्रचंड गती होती, तिकडे बॅटची एज लागली, चौकार गेला. परंतु त्यानंतर आता या चेंडूची लेन जर पाहिली तर आउटसाइड दी ऑफ स्टंप आणि त्यानंतर बॅटरला थेट बीट करत असताना, राहुलला बीट करत असताना चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल. आणि चेंडू पडल्यानंतर पाहिलं तर हलकासा मात्र या मूव सुद्धा झालाय. थोडंसं फिंगर रोल करतोय दीपक चेंडूवरती आणि त्याचा मात्र थोडाफार त्याला मात्र या ठिकाणी बेनिफिट मिळतोय. परंतु पुन्हा लेडिंग एज. ओ माय गॉड, ये क्या हो रहा है. असं वाटतं की सावरी देवाचा आशीर्वाद घेऊन मात्र संघ या स्पर्धेमध्ये
उतरला की काय, कारण दुसरा चौकारा नशिबाचा. सामना रंगतो या ठिकाणी. कधी कानपे संघाकडे झुकतोय हा सामना, तर कधी किरवलीकरांच्या बाजूने हा सामना झुकतो. आणि आता मात्र या ठिकाणी पाहता पाहता मात्र स्कोर कार्डवरती एकूण 33 धावा लागल्या गेल्या. राहुल चांगला खेळतोय. आता मात्र स्टँड अँड डिलिव्हर फटका उभेत आणि शत्रशक वाढ श्लॉंग आपला. हो माय गॉड, हा झेल नाही तर खांडपेकरांनी सामना सोडलाय असं म्हणायला हरकत नाहीये. कारण राहुलला जीवनदान देणं म्हणजे फार मोठी तुम्ही इथे चूक केली. आणि त्याच्या बरोबरीने 2 धावा सुद्धा तुम्ही बहाल केल्या. इकडनं जीवनदान दिलंय. चुका सातत्याने टीम खांडपे करताना दिसली आणि आणखीन एक आता मोठी चुकी केली आहे टीम खांडपेने या मॅच मध्ये. कारण किरवलीचा जो बॅटर सातत्याने धावा जोडतोय, वैयक्तिक आता 23 वर बॅटिंग करताना दिसला या मॅच मध्ये. अक्षयकडून मात्र ती चुकी पाहिली आणि पुन्हा या ठिकाणी फटका हवेत फसला. आता स्वतः गोलंदाज दीपक चेंडूच्या खाली सॉफ्ट डिसमिसल, कॉट अँड बोल्ड. आणि या ठिकाणी दुसरा धक्का लागत असताना टीम RD11 किरवली संघाला. त्याने मात्र राहुलकडून आपण मिस्टेक घडताना पाहिल्या होत्या, परंतु इथेही स्वतः दीपकनं मात्र त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात झेल प्राप्त केला. आणि तर न्यू बॅटर सोनू दिघाडकर 4थ्या क्रमांकावरती आलाय. 35 धावसंख्येवरती लागणारा हा दुसरा धक्का. आणि आता येणार आहे 7 बॉल शिल्लक आणि जिंकण्यासाठी 16 धाब्यांची गरज. कट टू कट मॅच, रफ अँड टफ. आणि यशाच प्रमाणे मात्र प्रेक्षकांना सामने मात्र नेहमीच पाहायला आवडत असतात. सोनूवरती आता मात्र भरोसा दाखवलाय किरवलीकरांनी, परंतु तो भरोसा तो जिंकणार का. आणि सोबतीला त्याच्या पाल्यात अभय आहे. 2 बॉलचा तरी आतापर्यंत सामना केला, 2 रन्स त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहिले, परंतु हा चेंडू आणि ही मिस्टेक पहा अक्षयच्या वतीने मात्र घडली होती. जीवनदान जरूर राहुलला इकडे प्राप्त झाला होता, परंतु त्याच्या पुढच्या चेंडूवरती लगेचच त्याला मात्र या ठिकाणी दीपकनं बाद केलं, त्याला माघारी पाठवलं. आणि आता समीकरण 7 बॉल 16 धाब्यांची गरज. दीपक आतापर्यंत 10 रन्स त्याने खर्च केला. समोर सोनू दिगाडकर. आणि पहिल्या चेंडूवरती इथे चांगला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. जमिनीच्या मार्गाने चालला, बिडविकेला चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी जोडली गेली. आणि या 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होत असताना 12च्या गतीने आतापर्यंत धावा जोडल्या गेल्या 36. आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 15ची गरज. आता 6 बॉल 15चं इक्वेशन इकडनं उरलंय. मैदानाच्या आतमध्ये हिरो बनण्याची संधी जरूर आहे या दोन्ही बॅटर्सना. एकंदरीत जर आपण विचार केला तर वेल किती झाली आहे, वेल येस आपण पाहताय 3 षटकांकरिता 15 मिनिटं बरोबर घेतली आहेत. 2 मिनिटं डिंक्स ब्रेक करिता आपण या ठिकाणी जरूर दिली. एकंदरीत 17 मिनिटं गेली आहेत. त्या अनुषंगानं बरोबर वेळेनुसार खेळ सुरू आहे. आता शेवटचे 6 बॉल इकडनं शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये 15ची गरज आहे. एका बाजूनं किरवली तर दुसऱ्या बाजूनं खांडपे. कोणती टीम इकडनं जिंकणार आणि दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करणार. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आजच्या रजनीतील आपण पाहतायत. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026 महासंग्राम स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थातच राजेंद्रजी पाटील सर असतील. त्याचबरोबरीने आपण पाहतायत प्रथमेश शेठ पाटील असतील. स्पर्धेचे आयोजक जर आपण पाहिला तर गावदेवी स्पोर्ट्स लाखिवली आणि त्याचबरोबरीने प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थानं मात्र या ठिकाणी पाहिलं तर सक्सेसफुल ही 5वी रजनी आपण या स्पर्धेची पाहतोय. आई गावदेवी प्रसन्न आणि प्रिन्स मूवीजच्या वतीने साकारली जाणारी स्पर्धा शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकाचा मात्र इथे आपण आनंद घेतोय. या स्पर्धेचे शिल्पकार राजेंद्र पाटील सर यांच्या आर्थिक प्रयत्नाने मात्र साकारली जाणारी स्पर्धा. चला खांडपे संघ तुम्हाला
सातत्याने मात्र वेले संदर्भात इथून कॉल दिला जातो आयोजकाच्या वतीनं. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 15 धाबीची गरज. गोलंदाज मोहित च्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. समोर सोनू आहे. सोनूच्या मनामध्ये आता काय सुरू आहे की पहिल्या चेंडूपासून तो आक्रमणाला सुरुवात करणार की इथे स्ट्राईक तो रोटेट करणार की अभयला तो मात्र स्ट्रायकिंगला घेऊन येणार. या सर्व प्रश्नांची आता मात्र इथून उत्तर द्यावे लागतील टीम RD11 किरवली संघाला. पहिला बॉल ऑनसाईडला खेळायचं होतं परंतु चेंडू चालला अगदी कव्हरला. 87 डीपमध्ये आहेत. एक रस मात्र त्या ठिकाणी जोडली गेली आणि त्या मात्र स्टार्टिंगला आल्या अभय घरत. त्याला मात्र संघाला परत आणायचं असेल तर मात्र इथे 5 चेंडूमध्ये मात्र 14 धाब्यांची जोडणी त्याला मात्र इथे करावी लागेल. शेवटचे 5 बॉल 14ची गरज. आता सामना रंगतदार स्थितीकडे जात चाललाय. एखादा मोठा फटका येणं गरजेचं होतं परंतु इकडे काय घडलंय बॅटच्या आतमध्ये बॉल लागलाय. फलंदाज जागेवरच फिरले होते. शरीराचा वेध घेतला. चेंडू बॅटवर आल्यानंतर एकंदरीत शरीराचा वेध घेतलाय. पण त्यांचा बाईचा इशारा आलाय. शरीरवेधी चेंडू आणि त्यानंतर एकदा पूर्ण केली जाते. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय. आता शेवटचे 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये इकडनं जर पाहिलं तर धावांची गरज आहे ती म्हणजे 13. थोडंसं बॅटिंग ऑर्डरमध्ये मी सुद्धा मात्र अचंबित झालो. आय थिंक या सत्रामध्ये चांगल्या टचमध्ये राहणारा ऋतिक बजागला आतापर्यंत या ठिकाणी पाठवलं नाही आहे. ही फार मोठी चुकी मी तर म्हणेन संघनायकाची. ओहो इथे मात्र बॅकफुटला गेले. ओव्हरती कव्हर केल्याचा प्रयत्न. गॅप शोधलाय. चेंडू वेगानं चालला सीमारेषेच्या दिशेनं आणि मिळतील इथून या ठिकाणी 4 धावा. सामना संपलेला नाहीये. या चौपर साईड आता मात्र संघाची धावसंख्या पोहोचली गेली आय थिंक 42 या आकड्यावरती. आणि आता मात्र येणाऱ्या 3 चेंडूमध्ये विजयासाठी 9 धाब्यांची गरज. व्हॉट मॅच. सामना आता रंगतदार स्थितीकडे जात चाललाय कारण प्रत्येक चेंडू आव्हान बदलतय. सामना रंगतोय. सामना आता हॉट होत चाललाय. गरम होत चाललाय. शेवटचे चेंडू जर इकडनं पाहिले तर आता शिल्लक आहेत ते म्हणजेच 3 आणि धावांची गरज आहे ती म्हणजेच 9. प्रति चेंडू मागे 3च्या सरासरी धावगती गाठायची आहे. 3 बॉल 9ची गरज. जबरदस्त सामना या ठिकाणी. सोनू पुन्हा मात्र सज्ज होतोय बॅटिंग करण्यासाठी. ओहो इथे मात्र आला चांगला बॉल डॉटनं चेंडूची सांगता आणि आता मात्र या ठिकाणी या शेवटच्या 2 चेंडूवरती हा सामना जाऊन ठेपलाय परंतु बॅटिंग करणाऱ्या संघानं आता मात्र आय थिंक या ठिकाणी वाईटसाठी रेफर केलाय. परंतु मी तर म्हणतो की इथे रिव्ह्यू गमावलाय असंच म्हणावं लागेल कारण पर इनिंगसाठी 1 रिव्ह्यू सर आहे प्रत्येक संघाकडे. त्याचा वापर इथे किरवलीकरांना केलाय परंतु एक फॉर्मॅलिटी असं वाटते की मात्र त्यांनी पूर्ण केलेली आहे कारण चेंडू पडल्यानंतर आतमध्ये इन स्विंगर इट्स फेअर बॉल. 2 बॉल शिल्लक आणि 2 चेंडूमध्ये आता जिंकण्यासाठी 9 धाब्यांची गरज. दोन्ही चेंडू तुम्हाला आता मात्र सीमारेषेच्या पलीकडे मात्र पाठवावं लागतील. उचललाय ओव्हर पिच बॉल. सोनू का तगड़ा शॉट और आया छक्का. व्हाट अ शॉट मॅच ऑन. आता या सिक्सरनं अक्षरशः हवा काढली. आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेम्यामध्ये धडपड सुरू झाली आहे कारण फटका पहा प्रॉपर मिडल ऑन द बॅट आणि त्यानंतर अक्षरशः बॉलला फेकलंय सीमारेषेच्या बाहेर बॅटच्या स्लॉटमध्ये आणि त्यानंतर मैदानाच्या बाहेर फेकण्यामध्ये यशस्वी ठरलेत बॅटर. नाही सोनू आय थिंक जर पाहिलं तर गेम चेंजर खेळाडू आहे. मला अजूनही आठवते की सोदरपाडा इथे सुद्धा मात्र एक स्पर्धा आम्ही कव्हर केली होती आणि त्याच अनुषंगाने मात्र सोनूनं मात्र अशा प्रमाणे खेळ साकारला होता अंडर प्रेशरमध्ये. आणि इथे मात्र पहा जसा षटकार आला मात्र दोन्ही जे या संघातील खेमे आहेत त्यांच्यामध्ये आता मात्र गरमागरमी थोडीशी आता मात्र पाहायला मिळते. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि तुम्हाला कंपल्सरी या ठिकाणी 3 धाबा मात्र जोडावा लागतील. हा सामना जिंकायचा असेल तर टीम RD11 किरवली संघाला आणि जर खांडपे संघाला सामना जिंकायचा असेल तर इथे मात्र या शेवटच्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं मोहितला मात्र 3 धाबांचं संरक्षण इथे मात्र करावं लागेल. आतापर्यंत मोहितनं लिगली 5 बॉल हाताळले 11 रन्स त्याने खर्च केल्या. सोनूच्या बॅटमधून हा षटकार नाही तर मात्र त्यांच्या आशा जिवंत त्यांनी केलेल्या आहेत विजयाच्या. 5 बॉलच्या खेळामध्ये 12 रन्स त्याच्या बॅटमधून पाहिले. शेवटचा बॉल 3 रनची गरज. गोलंदाज मोहित मार्गस्थ झाला. इथे फटक्या पाहिले तर चालला अगदी जमिनीच्या मार्गाने लॉंग ऑन द फिल्डर चेंडूवरती पोहोचला. 1 धाव कंप्लीट दुहेरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा कंप्लीट आणि हा सामना टाय ब्रेकर मध्ये सामना मात्र या ठिकाणी गमावलाय RD11 किरवली संघानं आणि टाय ब्रेकर मध्ये हा सामना जिंकलाय प्रचित 11 खानपे संघानं. दुसरा टाय ब्रेकर. यापूर्वी आपण टाय ब्रेकर मध्ये पाहिलं तर कारेली संघाला पराभूत केलं होतं मिस स्पोर्ट कबड संघानं आणि इथे मात्र
किरवली संघाचा प्रवास संपन्न झालाय. व्हेरी व्हेरी हार्ड लक टीम R11 किरवली अँड सो वेल प्लेड टीम प्रचित 11 खांडपे. दोन्ही संघानं खेळ चांगल्या प्रमाणात साकारला, परंतु इथे मात्र ज्या संघानं प्रथमतः बॅटिंग केली त्या संघाला मात्र आपण या ठिकाणी विजेता घोषित करतोय या स्पर्धेच्या नियमानुसार. आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्याने चांगली बॅटिंग केली, 19 धावांचं योगदान दिलं आणि त्याच्या केलीमुळे मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये संघ खांडपे पोहोचला. आणि तो खेळाडू आहे मिस्टर मोहित. हे मॅच समोर तुम्ही पाहू शकाल तुमच्या स्क्रीनवरती. 9 चेंडूच्या खेळामध्ये 19 धावा मोहितच्या बॅटमधून पाहिला. अक्षयने त्याला चांगली साथ दिली. 10 चेंडूमध्ये 15 रन्स त्याच्या बॅटमधून. प्रेमनाथनं सुद्धा चांगलं योगदान दिलं. 12 धावा त्याच्या बॅटमधून. आणि त्या धावांचा पाठला करत असताना राहुल चांगला खेळला, परंतु इतर फलंदाजांनी त्याला चांगली साथ दिली नाहीये. आणि हा सामना अवघ्या एका रन्सने इथे मात्र गमावलाय R11 किरवली संघानं. स्पेशली हार्ड लक राकेश दिगाडकर. किरवली संघ सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये भरपूर अंतर कापून सहभागी झाला होता. त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय आमच्या आयोजकांच्या वतीनं. आणि देऊया आपण सामनावीर पुरस्कार. चला मोहित यायचं आपण सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी. आणि पहिला विजय या स्पर्धेमध्ये संपादित केला प्रचित 11 खांडपे संघाने. मोहित यायचं आपण, कारण आपल्याकडे आज वेल फार कमी आहे मित्रांनो. आणि चला पुढचा सामना आपण लगेच मात्र सुरुवात करतोय. अमरापूर विपक्ष जय जोटिंग देवरुंग या दोन संघादरम्यान आपण पुढचा सामना पाहणार आहोत. आणि यानंतर लाखिवली विपक्ष खांडपे अशी मॅच होणार आहे. तर आपण मात्र रेडी राहा, कारण या सामन्यातील पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये टॉस आपण करणार आहोत.